पण निकाल काहीही असला तरी सुद्धा मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्यांना. खरंच खूप गोड गायला. थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वप्रथम अवधूतच्या टीमच्या मेंबर्सना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी इकडे यावं. स्वप्नील, अपूर्वा आणि केतकी ह्या राऊंडमध्ये 3 लोकांना नॉमिनेट केलं जाईल आणि 3 लोक पुढच्या राऊंडमध्ये जातील. आणि पुन्हा एकदा नॉमिनेट केले जाणार आहात जे पुढे नाही जाणार आहात ते कम्प्लिटली बाहेर. तुम्ही अजूनही स्पर्धेच्या कोणीच जाणार नाही आहात. ओके, सो त्यामुळे टेन्शन अजूनही तसं काहीच नाही आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. आज स्वप्नील, तुझी दोन्ही गाण्यांपैकी पहिलं गाणं खूपच वीक झालं कम्पॅरेटिव्हली. आपल्याला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूपच कम्पेयर, पण दुसरं खूप गाणं तू चांगलं मारलंस, मस्त मारलंस. अपूर्वा, आपने दोनों गाने अच्छे गाए, लेकिन जो अपनी बात हुई थी, जो घुमार वाली आवाज़ की बात जो है, तो उसको आपल्याला अजून वर्क करायला पाहिजे नेक्स्ट टाइम गाण्याच्या चॉईसबद्दल, कळलं का. आणि केतकी, आपल्याकडे पहिलं गाणं खूपच घसरलं, दुसरं गाणं चांगलं परफॉर्मन्स ओरिएंटेड चांगलं झालं, तरी पण त्याच्यामधल्या ज्या आपण नंतर सरगम वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ते गाणं थोडंसं सरकलेलं ऐकायला येईल तुला ज्यावेळेला बघशील फायनलला त्यावेळेला. ओव्हरऑल परफॉर्मन्स तिघांचाही चांगला झाला, पण खूप चांगला नाही झाला. पण त्यातून कॉम्पिटिशनमधनं 6 मुलांपैकी तिघांना नॉमिनेट करायचं आहे, पुढे जाणार आहेत 3 जण. तर त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपपैकी एकच पार्टिसिपेंट पुढे जाणार आहे आणि तिचं नाव आहे अपूर्वा गज्जर. अपूर्वा, अभिनंदन. आणि स्वप्नील आणि केतकी, तुम्ही दोघं नॉमिनेट झालेला आहात, त्यामुळे 3 आठवड्यानंतर तुम्हाला परत एकदा भेटायचा योग येणार आहे आणि त्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. हां, तुम्ही तिघे जाऊन बसू शकता. आणि यानंतर सलील कुलकर्णी यांच्या ग्रुपच्या पार्टिसिपंट्सना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी मंचावर यावं. सो तुषार, अभिलाषा आणि प्रसन्ना, ऑल द बेस्ट. सलील, तिघही उत्तम गायला, खरंच फार उत्तम गायलात. म्हणजे खरोखर पुढच्या फेरीत गेल्यानंतर जो अपेक्षित परफॉर्मन्स होता की आधीच्यापेक्षा खूप चांगला, की यांना का पुढे आणल्याचं पूर्ण जस्टिफिकेशन लोकांना पटेल असं तुम्ही तिघही गायलात. त्याच्याबद्दल खूप मनापासून अभिनंदन. तुषारची दोन्ही गाणी मला खूप आवडली, अभिलाषाची दोन्ही गाणी मला खूप आवडली आणि प्रसन्नची पण दोन्ही गाणी मला खूप आवडली. फक्त त्यातल्या त्यात अगदी बारीक असं झालं की प्रसन्न खूप हुशार आहे आणि त्याला लक्षात आलं की दुसरं गाणं त्याचं नाही इतकं चांगलं झालं. पण मला खात्री आहे की ती जी नॉमिनेशनची फेरी असेल त्यातून तू 100% आत परत येशील. त्यामुळे तू आत्ता नॉमिनेट होतोयस आणि अभिलाषा आणि तुषार असे दोघंही तुम्ही पुढच्या फेरीमध्ये जात आहे. खूप मनापासून अभिनंदन. ऑल द बेस्ट. सो तुषार, अभिलाषा, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्रसन्न, तुला परत भेटणार आहोत नॉकआउट राऊंडमध्ये, तर त्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. तर आजचा निकाल आपल्याला कळलेला आहे. अभिलाषा, तुषार आणि अपूर्वा हे 3 जण पुढच्या फेरीत पोचलेले आहेत आणि स्वप्नील, प्रसन्ना आणि केतकी हे 3घंही नॉमिनेट झालेले आहेत आपल्या नॉकआउट राऊंडसाठी. आणि आता जाणून घ्यायचं आहे की आजचा बेस्ट परफॉर्मर कोण आहे. आणि त्यासाठी आजचे मान्यवर परीक्षक श्री रवी दाते यांना मी विनंती करीन की त्यांनी कृपया मंचावर यावं. तर आजचा बेस्ट परफॉर्मर कोण आहे? माझ्या मते सगळे चांगले गायले आहेत, पण त्यातनं असं कमी जास्त करणं फार कठीण असतं का. या दोघांचे ते काय ऑफर होते मी पाहिले आत्तापर्यंत इतके एपिसोड पाहिल्यामुळे. पण त्यातल्या त्यात आपल्याला कॉम्पिटिशन असल्यामुळे करावं लागतं. आणि आमच्या सगळ्यांच्याच मध्ये अभिलाषा चेल्लम, शी इज द बेस्ट चॉईस ऑफ टुडे. अकॉर्डिंग टू मी शी इज द बेस्ट चॉईस ऑफ टुडे अँड बेस्ट चॉईस ऑफ टुमॉरो ऑल्सो. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिलाषा. आणि अशीच तुझ्याकडनं उत्तरोत्तर खूप गोड गोड गाणी आम्हाला ऐकायला आवडतील. ऑल द बेस्ट. आणि रवी काका, तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि खरंच खूप बरं वाटलं. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आहे झी मराठीकडून. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.
सो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि आजच्या स्पर्धेबद्दल तुम्हाला जशी झाली कशी झाली काही सांगावं असं वाटलं तर. छान स्पर्धा आली. मी तर हे शो तुमचे नेहमीच पाहतो. अप्रतिम कंडक्ट करते तू स्वतः, म्हणजे तू आपल्या जवळचे म्हणून नाही सांगत, अप्रतिम कंडक्ट करते. सगळ्यांचंच हे मत आहे. आणि हे दोघेही मेंटर्स, खऱ्या अर्थाने मेंटर्स आहेत. खऱ्या अर्थाने अप्रतिम शिकवतात. आता त्यांनी कितपत घेतात ते त्यांच्याकडनं वगैरे त्यांच्या कपॅसिटीवर अवलंबून असतं, पण दे आर व्हेरी गुड. ऑल ऑफ देम आर व्हेरी गुड. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गुरुबद्दल आणि आपल्या आईवडिलांबद्दल फार श्रद्धा ठेवा मनात. श्रद्धा एवढ्याकरता ठेवायची की तो गुरु आपल्याला शिकवत असतो, तो आपले प्राण ओतत असतो तुमच्यात. आणि मी पाहिलं आहे की पुढे पुढे जसं सक्सेस म्हणून जातो त्या गुरुला लोक विसरत जातात. हे करू नये कधी. असं एकच क्राईम आहे जगात. मी तर माझ्या मते तर चोरी, अन्नाची चोरी हा क्राईम नाही आहे. कारण भुकेला मनुष्य असतो तो अन्नाची चोरी करतो, त्याला कदाचित ती नीड असते त्याची. पण फक्त एकच क्राईम आहे, तो म्हणजे अनग्रेटफुलनेस. यू कॅन अफोर्ड टू बी अनग्रेटफुल टू एनीबडी इन द वर्ल्ड मोर युअर गुरु. त्यामुळे गुरुबद्दल अत्यंत श्रद्धा ठेवून आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन, तुमचे आई वडील गुरु असतील किंवा गुरु स्वतः असतील त्यांच्याकडे घेऊन आणि त्यांच्याबद्दल अत्यंत मनात आदर बाळगा. दॅट विल रीच यू टू द हायेस्ट पॉईंट ऑफ युअर लाईफ. सो रवी काका, वन्स अगेन थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि मला रिक्वेस्ट करेन की पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. थँक्यू. तर याचबरोबर आजचा भाग आणि हा उपांत्यपूर्व फेरीचा पहिला आठवडा इथेच संपलेला आहे. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगामा प मध्ये. नमस्कार.